यवतमाल के लासीना पिपरी इलाके में बीजेपी नेता राघवेंद्र डांगे के ही खेत में बंधे बैल पर बाघ ने अचानक हमला बोल दिया। इस हमले में एक बैल की मौत हो गई। इस संबंध में डांगे ने वन विभाग को लिखित शिकायत दी। 2 दिन पहले भी बाघ हर जगह देखा जा रहा था। यवतमाल शहर के पास नोलोना इलाके में कुछ लोगों ने एक बाघ देखा। हर जगह बाघ की मौजूदगी से इलाके के साथ ही साथ यवतमाल शहर में भी काफी दहशत फैल गई थी। हर जगह यही कहा जा रहा था कि बाघों के डर से यवतमाल निवासियों की सुबह और शाम की सैर को शहर से बाहर निकलने पर अब सवाल निर्माण हो रहा है। तारखेला काल सकाळी मशागत सुरू होती शेताची आणि 9 वाजता माणसांनी बैल धुऱ्यावर बांधले आणि न्याहारीसाठी गेले। 9च्या दरम्यानच जंगलातून वाघ आला। माझं जंगलाला लागून शेत आहे आणि 4ही बैलांनी दावे तोडले आणि पळाले। पण त्यामधल्या एका बैलाचा जे कासरा होता तो त्याच्या खुरीमध्ये अटकला आणि तो बैल पडला आणि वाघाने त्याच्यावर हल्ला केला। काल तो जखमी अवस्थेमध्ये होता। त्याचा नड्डा त्यांनी तोडला होता आणि काल त्याच्यावर फॉरेस्टवाल्यांनी उपचार पण केले, परंतु तो बैल त्या ठिकाणी उठत नव्हता। दहशतीमध्ये होता तो बैल आणि तिथे चिखल खूप होता, त्याच्यामुळे तो बैल शिफ्ट करता आला नाही। आणि रात्री मग त्यांनी जवळपास 1:30 वाजताच्या सुमारामध्ये पुन्हा वाघ त्या ठिकाणी आला आणि वाघाच्या आवाजाने वासाने तो बैल तेवढ्याही परिस्थितीमध्ये तो उठला आणि 10-15 फूट पुढे गेला आणि तिथे जाऊन पडला आणि वाघाने त्याच्यावर अटॅक केला आणि त्याचे लचके तोडले। एकंदरीत एक छोटा पण वाघ त्या ठिकाणी माझ्या वासरावर त्यांनी हात घातला। वासराला त्यांनी बोखडलं, पंजे वासराच्या शरीरावर ते पंजाचे घाव आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की गेल्या 2-3 दिवसापासून जामचा भाग असो, यवतमाळ असो, बरबडा असो, या भागामध्ये 2-3 वाघ साधारणतः असावे असा फॉरेस्टवाल्यांचा अंदाज आहे। म्हणजे माझ्या शेतातच 2 आहे आजूबाजूला। तर त्याच्यामुळे शेतकऱ्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि यावर्षी खरं म्हणजे ते शेताच्या याच्या पुढे मशागती होतील नाही होतील, कापूस बाया वेचायला येतील नाही येतील, अशा पद्धतीचं एक दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। त्याच्यामुळे वन विभागाने त्या ठिकाणी काही ठोस असे पावलं उचलावे जेणेकरून कॅचमेंट एरियामध्ये ते वाघ त्या ठिकाणी शिफ्ट केले पाहिजे। अन्यथा प्रत्येक शेताला तात्काळ अशा पद्धतीचं पक्कं एक कंपाऊंड जेणेकरून वाघ त्या ठिकाणी येणार नाही अशा पद्धतीचं जे जंगलाला लागून शेतं आहे त्यांना तात्काळ अशा पद्धतीचं त्यांनी नियोजन करायला पाहिजे। डीपीसी मधून करायला पाहिजे, नाहीतर मग शेतकऱ्यांच्या शेत्या पडीत राहतील आणि उपासमारीची पाळी शेतकऱ्यावर साधारणतः आल्याशिवाय राहणार नाही, असं माझं मत आहे। कारा न्यूज के लिए यवतमाल से मकसूद अली की रिपोर्ट। अब अपनी मुस्कुराहट को और खूबसूरत बनाएं सिर्फ डॉक्टर पाटल्स क्लिनिक के साथ, जहां महज 50 रुपए में होगी आपके दांतों की जांच। डॉक्टर पाटल्स क्लिनिक जो देता है मुफ्त और किफायती दामों में अन्य स्वास्थ्य सेवाएं भी। तो देर किस बात की, अभी विजिट करें डॉक्टर पाटल्स जनरल एंड डेंटल क्लिनिक, शहनशाह चौक, आशीर्वाद नगर, बड़ा ताजबाग के पीछे, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 7276358858 पर।